नमस्कार विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयर फर्स्ट कॅप राऊंडची ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि 11/8/2025 ते 13/8/2025 या वेळेमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे. तर बघा आता ह्या फर्स्ट कॅप राऊंड नंतर सेकंड कॅप राऊंड साठी थर्ड कॅप राऊंड साठी किती जागा शिल्लक आहेत याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. सेकंड कॅप राऊंडला तुम्ही नवीन फॉर्म भरू शकत नाही, परंतु थर्ड कॅप राऊंडला तुम्ही नवीन ऑप्शन फॉर्म भरता तेव्हा कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत आणि आपल्या कॅटेगरीला जागा शिल्लक आहेत का याचा विचार करून आपल्याला कॉलेज ऑप्शन फॉर्म हे थर्ड कॅप राऊंडला द्यावे लागतात आणि त्यासाठी कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत आणि आपल्या कॅटेगरीला किती जागा शिल्लक आहेत याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि याच शिल्लक जागा कशा पाहायच्या याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपले इन्फॉर्मेशन करताय हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, या शिल्लक जागा पाहण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला कॅपच्या LLB 3 इयरच्या असेल, LLB 5 इयरच्या असेल, ऑफिशियल पोर्टलला जायचं आहे. BEd ची देखील सेम प्रोसेस आहे. LLB 3 इयरचा आता आपण पाहणार आहोत. तुम्ही LLB 3 इयरच्या कॅप पोर्टलला आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, ही जी प्रोसेस सर्व आहे तुम्हाला मोबाईल मध्ये दिसणार नाही, तर तुम्हाला पीसी किंवा लॅपटॉप मध्ये ओपन करावं लागेल. ओपन केल्यानंतर असा व्ह्यू तुमच्या समोर येईल. त्यापैकी चेक वॅकन्सी ऑब्लिक अलॉटमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि करंट वॅकन्सी रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं आल्यानंतर काय करायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. आपलं कॉलेज ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे ती युनिव्हर्सिटी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर जे कॉलेज तुम्हाला चेक करायचं आहे त्या कॉलेजचं, आता मी ILS लॉ कॉलेजचं पाहतोय पुण्याचं, तर हे इथं कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर इथं सिलेक्ट डिव्हिजन अनएडेड वगैरे असेल तर इथं सिलेक्ट करावं लागेल, नसेल तर ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल. त्यानंतर शो वॅकन्सी यावरती क्लिक करायचं आहे. आता पहा, एकूण जागेपैकी फर्स्ट डे नंतर आज सेकंड डे आहे. तर ओपनच्या जनरलच्या 31, फिमेलच्या 11, अदर दॅन महाराष्ट्र 16च्या 16 सीट शिल्लक आहेत, NRIच्या 8 शिल्लक सीट आहेत. SC ST DT ऑब्लिक VJ या अशा प्रकारे या सीट्स इथं शिल्लक असलेल्या तुम्हाला दिसून येतात. तसंच तुम्ही इतर कॉलेजेसचं पाहायचं असेल, तुम्हाला समजा आपल्याला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचं पाहायचं आहे, तर या ठिकाणी तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून इथं गव्हर्नमेंट लॉ कॉलेज यावरती सिलेक्ट करा आणि इथं शो वॅकन्सी यावरती चेक कराल तर तुम्हाला सध्या इथे किती वॅकंट सीट आहेत ते दिसेल. आता दिवसेंदिवस काल फक्त फर्स्ट डे होता, आज ऍडमिशनचा सेकंड डे आहे आणि उद्या थर्ड डे आहे. तर दररोजच्या दररोज कॉलेज या ठिकाणी अपडेट करत असतं की किती ऍडमिशन झालेले आहेत आणि तुम्हाला फर्स्ट कॅप राऊंड संपल्यानंतर म्हणजेच 13 तारखेला लक्षात येईल की सेकंड राऊंड साठी आपल्याला किती जागा या शिल्लक राहिलेल्या आहेत. तसंच सेकंड राऊंड संपल्यानंतर तुम्हाला थर्ड कॅप राऊंड साठी किती जागा शिल्लक आहेत याची माहिती मिळेल आणि थर्ड कॅप राऊंड मध्ये तुम्ही जेव्हा ऑप्शन देण्यासाठी जाल तर तुम्हाला सर्वात अगोदर हे काम करायचंय की आपल्या कास्टला या कॉलेजमध्ये जागा आहेत का हे चेक करायचंय. जिथं जास्त जागा असतील, जिथं एकूण जागा जास्त शिल्लक असतील तिथं तुम्हाला ऑप्शन फॉर्म हे फिल करायचे आहेत, कॉलेज चॉईसेस द्यायचे आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत आणि आपल्या कॅटेगरीला जागा शिल्लक आहेत का याविषयीची माहिती आपण घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीनं घेऊ शकतो. त्यासाठी कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करायची गरज नाहीये. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.